चला सर्व संघ आमच्या मुख्य मंचाच्या समोर यायचे. निर्मळ संघ, सायबा संघ, प्लेयर्स संघ आणि दुर्गेश 11. चला चारही संघ आपणास विनंती आपण समोर या. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2022 ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पडली. तुमच्या सर्वांचं थँक्यू. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. खास करून आमचे मान्यवर दिवसातून 4 वेळा आमच्या व्यासपीठात उपस्थित असलेले आदरणीय गायत्री मॅडम आहेत. भर उन्हामध्ये त्यांनी शुभारंभ केला होता या स्पर्धेचा. सचिन सर आहेत, त्यानंतर आमचे परिचारक किणी आहेत, त्यानंतर बाकी सर्व आदी मान्यवर मंडळी, त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. अशाच प्रकारचं प्रेम, अशाच प्रकारचा आदरभाव आमच्या सर्व खेळाडूंसाठी नेहमी राहावा अशी अपेक्षा, अशी विनंती. आणि लंबोदर बॉईज 2022 मध्ये आयोजित केलेली लंबोदर बॉईजची सर्वाधिक मोठी स्पर्धा लंबोदर चषक 2022 आणि या स्पर्धेमध्ये विजेता संघ झालाय दुर्गेश 11 अर्नाळा. बिग क्लॅप्स. रनरअप टीम प्लेयर्स त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होणं गरजेचे आहेत. सेकंड रनरअप टीम म्हणजे तृतीय पारितोषिक टीम सायबा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होणं गरजेचे आहेत. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी टीम निर्मळ त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होणं गरजेचे आहेत. आय थिंक या 4 संघ आहेत गेले अनेक वर्ष त्याच संघाला घेऊन खेळत आहेत आणि एकही हेच बळ त्यांनी दाखवलंय. निर्मळ स्वतःच्या गावामधून खेळाडूंना घेऊन खेळतात. सायबा गेल्या 28 वर्ष झाली त्यांच्यामधलेच खेळाडू असतात. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला दुर्गेश 11 हा संघ सुद्धा त्यांच्याच खेळाडूंना घेऊन खेळतो. म्हणजे ही एकी आहे आणि या संघांना व्यवस्थित रीतीने बांधून पुढे घेऊन जात असताना आपल्या संघाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आपल्या समोर प्राइज सेरेमनी केलं जाईल. वैयक्तिक पारितोषिक, त्या अगोदर काही सन्मान आहेत, ते सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. संदीप दळवी आपण समोर यायचंय. सँडी आपण या. आपला यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. विशू गायकवाड यांच्या शुभ हस्ते सँडी यांचा सन्मान केला जातो, कारण अतिशय चांगली पंचांची भूमिका मागील 2 दिवसांमध्ये त्यांनी पार पाडली आणि म्हणून त्याचा सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर प्रणय आपण यायचंय. आमचे मॅन्युअल गुणलेखक ओंकार आपण याचा आपला सुद्धा सन्मान केला जाईल. मी विशूला विनंती करेल की आपण सन्मानित करायचा ओंकार यांना. गायत्री वाकचड मॅडम आपल्यास विनंती आपण समोर यायचं. आपल्या शुभ असते ओंकार याला सन्मानित केलं जात आहे. जे गुणलेखन आहे ज्याने आपल्या लेखणीतून लिहिलं आणि खूप चांगल्या प्रकारचं गुणलेखन मागील 2 दिवसामध्ये केलं, तो ओंकार याचा सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. त्यानंतर डीजे भूमिक आपण यायचंय. डीजे भूमिक
आपणास विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. आपला सुद्धा यथोचित स्वागत सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल परेश दादांना की आपण समोर यायचं. आपल्या शुभ असते डीजे भूमिक अतिशय चांगलं गीत वादन समय सूचकता बिट टायमिंग ज्याने आपल्याला दाखवली असा डीजे भूमिक याचा सुद्धा सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय. इन लाईट्स जी LED आपल्याला पाहायला मिळते. इन लाईट्स आपण जर या ठिकाणी असाल तर आपण यायचंय. आपला सुद्धा सन्मान केला जाईल. इन लाईट्सचे सर्व सभा त्यांचा सन्मान केला जातोय. आरजे ब्रदर्स यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. इन लाईट्सचा ही जी LED स्क्रीन दिसते आपल्याला त्या स्क्रीनसाठी ज्याने मेहनत घेतली ते आपले स्क्रीन ओनर त्यांचा सन्मान केला जातोय. ही स्पर्धा ज्याने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रक्षेपित केली अशी आमची पाटील नेटवर्कची टीम आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन नितेश पाटील आपण यायचंय. सनी डिसूजा सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. आमची पालघर जिल्ह्यामधील सर्वाधिक लोकप्रिय आणि वेल क्लिअरिटी वाले चॅनल म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे नितेश पाटील नवली पालघरच्या त्यांचा सन्मान केला जातोय. खास या स्पर्धेसाठी आवर्जून 2 दिवस वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आणि खूप चांगल्या प्रकारचं लाईव्हचं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातो. सनीजी डिसूजा साहेब यांच्या शुभ हस्ते. आता अजून एक सन्मान या ठिकाणी एक वसई विरारचा गोड आवाज भरत मोरे याने या स्पर्धेसाठी सलग 2 दिवस आपल्या जीवाच्या आकांक्षाने या ठिकाणी कॉमेंट्री केली आणि एक सूरमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला असा भरत मोरेंचा मी या ठिकाणी इथेच सन्मान करायला सांगेन. सचिन दादा वाघचौरे सरांना मी विनंती करेल की या ठिकाणी भरत मोरेचा तुम्ही सत्कार करा. कारण काही गोड आवाज एक चांगली व्यक्तिमत्व जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भरतसाठी. भरतने 2 दिवस सर्वांना खूप प्रश्न विचारले. आज माझी संधी आहे. मी आज याला प्रश्न विचारणार आहे. तर काय सांगशील हा लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2022 काय म्हणशील? लंबोदर चषक मागील वर्षी मी करू शकलो नव्हतो. माझं लग्न होतं आणि त्यामुळे मला येता नव्हतं आलं. त्यामुळे या टुर्नामेंटला मिस केलं होतं आणि यावर्षी 2 महिने अगोदर विश्वने मला कॉन्टॅक्ट केला होता ऋषिदादाला सांगून की कोणत्या परिस्थितीत यायचं आहे आणि आल्यानंतर खूप बरं वाटलं आणि खूप चांगली स्पर्धा आहे. लंबोदर चषक नालासोपारा नगरीमधील मी तर म्हणेल सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेला मान जावा. कारण ज्या प्रकारे विरारमध्ये सायबा प्रीमियर लीग इकरा प्रीमियर लीग होतात त्या प्रकारे काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न होतो. त्या प्रकारचा प्रयत्न नालासोपाऱ्यामध्ये करण्याचा प्रयत्न हा विशू करतोय. विशू खरोखरच खूप चांगली स्पर्धा आहे. अजून नवीन इम्प्लिमेंट आणत राहा आमची संपूर्ण टीम आणि मी सुद्धा सहकार्याला असेल. थँक्यू या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल. एक इम्पॉर्टंट नोटीस आहे, वेळेचं बंधन पाळा मित्रांनो. खूप उशीर होतो तुमच्यामुळं बाकीच्यांना सुद्धा वेळेला पुढे सरकवावं लागतं. खास करून आमचे मान्यवर आज घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर 1 वाजून गेलाय 2 वाजून गेल्यात आणि आमची जी टेक्निकल टीम आहे ती खूप लांबून येते. आपण तर इथेच जातो परंतु यांना खूप लांब जायचं आहे. लांबचा प्रवास आहे आणि जर का मध्यरात्रीपर्यंत नंतर प्रवास केला तर ती थोडीशी त्रासदायक आणि भीतीदायक गोष्ट आहे. त्यामुळे कुठेही स्पर्धेला जाल तेव्हा वेळेचं भान ठेवा आणि योग्य वेळेमध्ये पोहोचून आपला योगदान त्या स्पर्धेसाठी द्या हीच विनंती. थँक्यू सो मच. धन्यवाद भरत. एक खास सन्मान या ठिकाणी मी करेल. मी विनंती करेल राज इलेनो आपण मंचावरती यायचंय. राज इलेनो राजसाठी टाळ्यावरून जातात. क्रिकेटसाठी सदा पुढे असतो आणि ज्यावेळेला विश्व कोणती स्पर्धेचं आयोजन करतो राजचा पुढाकार मोठा असतो. ही विकेट त्याच्या माध्यमातून बनवली गेली आहे त्यामुळे जोरदार टाळ्या. राजचा सन्मान या ठिकाणी करण्याची मी विनंती करेल. आदरणीय आकाशजी दत्ता साहेब आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. आकाशजी दत्ता
इनके शुभ हाथों से नवाजा जाएगा हमारे राज हिलानो को. वसई विरार नालासोपारा मध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि परिचित खेळाडू आहे. समसमांतर राहतो आणि म्हणूनच राजला या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. थँक्यू राज तुझ्या योगदानाबद्दल. आणि एक मोठा सन्मान आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करेल संपूर्ण लंबोदर बॉयजच्या टीमला की आपण समोर यायचंय. आणि हा सन्मान त्या व्यक्तीचा आहे ज्यांच्या माध्यमातून नेहमीच पाठ राखली जाते, त्यांच्या पाठीशी उभे असतात असं एक दिलदार व्यक्तिमत्व. आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव घेत असताना आदर येतो मनामध्ये. खास करून आमच्या निर्मल गावाला सुद्धा त्यांचा अभिमान आहे. असे आमच्या निर्मल गावामधील एक बहारदार व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान, बलवान आणि सातत्यानं क्रिकेटसाठी निगडीत आणि सातत्यानं प्रयत्नशील असणारे आमचे परेशदादा केणी यांचा इथेच सन्मान आमच्या संपूर्ण लंबोदर बॉयजच्या वतीने केला जातो. जोरदार टाळ्या. आधार स्तंभ आहेत. एक्झॅक्टली अतिशय सर्वाधिक वरचं स्थान आहे परेशदादांनी त्यांचा सन्मान लंबोदरच्या टीम कडून केला जातो. थँक्यू परेशदादा. याच प्रकारची कृपादृष्टी यापुढे सुद्धा राहील अशी अपेक्षा. साहिल आपण याचा आपला सुद्धा सन्मान केला जाईल. साई बीएस शॉपचे ओनर त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. पाण्याची सुविधा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. प्रथमेश काळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. प्रथमेश काळे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. येस आणि मुख्य पारितोषिक वितरणाकडे आपण जातोय. तर सर्वप्रथम पहिला पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल जी या स्पर्धेसाठी प्रेक्षणीय मॅच होती. प्रेक्षणीय सामना होता आणि त्या सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं डेडिकेशन दाखवलं. दोन्ही संघाने खूप चांगलं सहकार्य सर्वांनी केलं आणि या मॅच मधील विजेता संघ त्यासाठी हे आकर्षक चषक आहे आणि हे देण्याची मी विनंती करेल संपूर्ण लंबोदर बॉयजच्या टीमला. आपण समोर यायचंय. एक्झिबिशन मॅच चा विजेता संघ आहे टीम विरार. आवाज नाही आला. येस टीम विरार विनर टीम. त्यांचा हे आकर्षक चषक देऊन सन्मान केला जाईल. हे पारितोषिक देऊन द विनर टीम पहिला एक्झिबिशन मॅचचा मानकरी ठरलाय. लंबोदर बॉयजच्या टीमच्या माध्यमातून हे आकर्षक चषक दिलं जात आहे. विकास जसकर, जयेश गरत आणि प्रदोष बायकर. डोंट वरी प्रदोष फिट आहे आणि लंबोदर बॉयजची ही टीम हे आकर्षक चषक देऊन सन्मानित करते. चला या टीम विरार टीम सिद्धूला बोलवा फायनलला पोहोचला होता, रनरअप राहिलाय परंतु विनिंग टीम होती विरार. त्याच्यामध्ये सिद्धूचा परफॉर्मन्स सुद्धा तितकाच मोठा राहिलाय. क्या बात आहे. ही टीम आहे टीम विरार. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम विरार आणि हार्ड लक टीम नालासोपारा. यानंतर खूप साऱ्या अशा एक्झिबिशन मॅचेस होतील त्यासाठी पुन्हा एकदा तयारी करा आणि नव्या जोशाने उतरा. सोपारा स्पोर्ट्स कडून जी बहारदार फलंदाजी या ठिकाणी केली गेली होती प्रेक्षणीय सामन्यामध्ये, त्या फलंदाजीसाठी सोपारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे आकर्षक झिपर आहे आणि त्या झिपरचा मानकरी ठरतोय. अरे टीम विरार अभी बहुत कुछ बाकी है दोस्तों. तेवढ्यावरती समाधान असेल तर मग राहू द्या. यस जयेश गरत ठरतोय त्या झिपरचा मानकरी. सोपारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे झिपर दिलं जातंय. एक्झिबिशन मॅच मध्ये सर्वाधिक लाजवाब फलंदाजीचं प्रात्यक्षिक दिलं आणि त्याच्यासाठी हे झिपर दिलं जाईल आमच्या सोपारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून.
मनोजी सकपाळ साहेब आपण समोर यायचं, आपल्या शुभ हस्ते झिपर दिलं जाणार आहे. आणि हे गिफ्ट हॅम्पर सुद्धा असेल, आकर्षक गिफ्ट हॅम्पर. आणि हे झिपर आपण पाहू शकता जयेश गरत याला देण्यात येत आहे एक्झिबिशन मॅच साठी आमच्या सोपारा स्पोर्टच्या माध्यमातून. मिनाज शेख आणि हबीब शेख यांच्या माध्यमातून. वेलपेट जयू, खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील आणि फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच. आता वैयक्तिक पारितोषिक. चिका काहीतरी सांगतोय. येस जयू वन्स अगेन कम्स हिअर. मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मी विनंती करतोय. गरज आपण समोर यायचं, आपल्या शुभ असते. ही फायनल मॅन ऑफ द मॅच साठी बॅट होती आणि आकर्षक टी शर्ट नवोदय क्रिएशनच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांना देऊन सन्मानित केलं जाते. जयेशने कॅश प्राइज सुद्धा खूप जास्त जिंकलेत, त्यामुळे टाळ्या जास्त होत्या मित्रांनो. खूप चांगली मेहनत केली आहे. पुढील पारितोषिक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील. आणि हा मान कोणाला जाईल मनापासून सांगा, कोणाला गेला पाहिजे? दुर्गेश सेठ, स्वयं, सायबा, कोणाला जाईल? किरण, निर्मल, कोणाला जाईल? यशवती, यस. आणि हा पुरस्कार जातोय अजून कोणता तरी संघ बाकी आहे. प्लेयर्स कोणाला जाईल? प्लेयर्स टीम का कुठे आहे? येस, स्वयंला जाईल असं म्हणताय. आणि हो, या पुरस्काराचा मानकरी मिस्टर स्वयं अफलातून डाईव्ह आणि क्षेत्ररक्षणाचा ज्या प्रकारे नजारा दाखवलाय त्या बळावरती तो जातोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी विनंती करेल आयडेंटिटीचे होणार अण्णा यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी दोन पुरस्कृत केलं जाईल. मी विनंती करेल अण्णा आपण समोर यायचं आणि आपल्या शुभ हस्ते हे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक दोन सन्मानित करायचं आमच्या स्वयंला. स्वयं थांबायचंय आणि झिपर सुद्धा आहे सोपारा स्पोर्ट्स कडून, ते सुद्धा दिलं जाईल. आय थिंक स्वयंचं पहिलं पारितोषिक असेल ओपन फॉर्मॅट मध्ये खेळत असताना. आणि हे पारितोषिक येत असताना आपण पाहू शकता सिद्धू समोर आलाय. एक काळ होता, मी मित्रांनो नक्कीच तुम्हाला सांगेल. स्वयं थांबायचंय. धन्यवाद अण्णा, आपणास विनंती आपण आसनच ठेवायचंय. एक मित्रांनो काळ होता, आम्ही इतके वर्ष स्पर्धा करतोय आणि करत असताना सिद्धांत वारंग पारितोषिक घ्यायला पुढे जायचे आणि त्याचा फोटो कोण घ्यायचा? तर हाच तो खेळाडू जो फॉलो करत होता सिद्धूला, तो फोटो घ्यायचा. आज परिस्थिती वेगळी आहे, आज पारितोषिक याने जिंकलंय आणि फोटो सिद्धू घेतोय. क्या बात आहे, लाजा, जोरदार टाळ्या. स्वयं कसं वाटतंय आज तुला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा अवॉर्ड मिळालाय आणि आज पहिल्यांदा हा पुरस्कार घेतोय ओपन फॉर्मॅट मध्ये? खूप चांगलं वाटतं, पहिल्यांदा ओपन मध्ये फर्स्ट टाइम आहे एकदम, तर एकदम बरं वाटतं. हा पुरस्कार जो आहे जो मिळण्यामागे असं कोणाला तू डेडिकेट करतो, जसं की तुझ्या मागे कोणाचा हात आहे किंवा तू कोणाला बघून शिकतो किंवा कोणाचं मार्गदर्शन जास्त मिळतं जेणेकरून हा तुला पुरस्कार प्राप्त झालाय? दुर्गेश धन. यस, ग्रेट. यस, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पहा, खेळाडू आहे प्लेयरचा, अजून एक गिफ्ट आहे. स्वयं अजून एक गिफ्ट आहे मित्रा, अजून एक गिफ्ट. खुश झाले तुझ्यावरती. सोपारा स्पोर्ट्स कडून हे गिफ्ट टॅम्पर आहे. अण्णा विनंती आपण पुन्हा एकदा समोर यायचंय. अतिशय चांगली बाब, प्लेयर संघाचा खेळाडू आहे, फॉलो करतो दुर्गेश ला. ही आमच्या वसई तालुक्याची वेगळी ओळख आहे. प्रत्येक संघातील जे बेस्ट आहेत त्यांनाच फॉलो केलं जातं. पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज चा मानकरी ठरतोय. येस, एनीवन? द मॅजिकल फिंगर. यस चिचू. साहेबा नाहीये, सागर देसले फ्रॉम साहेबा. सर्वाधिक जास्त विकेट्स आणि इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळले. आश्रम खान यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी ही आकर्षक ट्रॉफी आणि त्यानंतर हे झिपर
आणि गिफ्ट टॅम्पर हे सोपारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून देण्यात आलंय. सागर देसले याला पुरस्कार देण्यात येतोय आणि सागर हा सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार घेतोय. मोठी बाब आहे. हे सर्व पुरस्कार देत असताना मी एक गोष्ट नक्कीच आवर्जून सांगेल प्रत्येक संघाला की टेक्निकली जे आमच्या सिस्टममध्ये जो डेटा अपडेट आहे, तुमच्या 12th मॅननी जो आम्हाला नावं सांगितलेत किंवा त्यानुसार जो डेटा अपडेट झाला आहे त्यानुसार हे पुरस्कार दिले जात आहेत. तर कोणत्याही प्रकारचा संदेह कोणाच्या मनामध्ये नसावा. सागर थांबायचं आहे. लगातार 2 वर्ष लंबोदर चषक सारखी मोठी स्पर्धा आणि बेस्ट बॉलरचा किताब कसं वाटतंय? भरपूर छान वाटतं. आमची थोडी टीम मागे पडली त्यामध्ये थोडं दुःख व्यक्त होते, पण सर्व टीमने आमच्या टीमने भरपूर प्रयत्न केले त्यासाठी भरपूर म्हणजे आम्हाला हे आहे. एक प्रश्न आवर्जून विचारेल. मागील 1 हप्त्या अगोदरचा परफॉर्मन्स टीम साहेबाचा, तिथून पुढे येत असताना मागील 2 वीकचा जो परफॉर्मन्स राहिलाय, तर काही तफावत किंवा काही प्रगती जाणवते? हो, मागील 2-3 आठवडे सगळ्यांचा परफॉर्मन्स थोडा खालावलेला होता, पण आता 1-2 वीकमध्ये सर्वांचा परफॉर्मन्स उंचावलेला. त्या हिशोबाने पुढची स्पर्धा खेळण्यामध्ये आम्ही अजून पुढे प्रयत्न करू. टीमला संदेश द्यायचा झाला तर काय देशील? कारण बाउन्स बॅक करतायत, प्रगती करण्याच्या वाटेवरती आहेत, ऋषिदाचे थोडेसे ओरडा सुद्धा खात आहे, पण पुढे जाण्यासाठी अजून काय संदेश देशील यंगस्टर्सना खास करून? यंगस्टर जे आता प्रयत्न करतात ते आमचं नाव पुढे चालवणार हे आम्हाला माहितीच आहे, कारण ते सर्वांची एकी हीच आमची टीमची वैशिष्ट्य आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुला आणि तुझ्या टीमला सुद्धा. पुढील पारितोषिक आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे जास्त वेळ दवडणार नाहीये. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान जातोय. फक्त टाळ्या वाजवायच्यात, आम्ही नाव घेऊ. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान जातोय प्रदोष बैकर याला. प्रदोष आपण यायचं आहे मिस्टर परफेक्ट. गायत्री वागचौडे मॅडम आपल्याच विनंती आपण समोर यायचं आहे. आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल प्रदोष बैकर याला. त्याचबरोबरीने हे आकर्षक गिफ्ट टॅम्पर आणि त्याच्या जोडीने झिपर सोपारा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मिनाज शेख आणि हबीब शेख यांच्या माध्यमातून दिलं जाईल. चला आणि पुढे पारितोषिक मालिकावीर आणि मालिकावीराचा खिताब जातोय. कोण असेल? येस, जयेश गर्द आपण यायचंय. परिचारक किणी यांच्या शुभ हस्ते मालिकावीराचा खिताब या ठिकाणी दिला जाणार आहे. क्षमस्व, वेळेची कमी आहे आणि त्यामुळे हे पारितोषिक थोड्याशा जलद गतीने आपण वाटले जातात. परिचारक किणी यांच्या शुभ हस्ते आकर्षक चषक, त्यानंतर बॅट, झिपर, टी शर्ट आणि झिपर सुद्धा आहे, गिफ्ट टॅम्पर सुद्धा आहे आणि लंबोदर क्रिएशन कडून हे आकर्षक टी शर्ट सुद्धा दिलं जाईल जयेश गरत याला. आणि पुढील पारितोषिक चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि त्याचा मानकरी ठरलाय टीम निर्मळ. आपण सुद्धा यायचं आहे. आकाश दत्ता साहेब आपण समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाईल. आकाश दत्ता आपण समोर या. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी टीम निर्मळ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज दिवसभरामध्ये निर्मळने प्रभावित केलं.
थँक्यू. आणि एक स्पेशल प्राइज आहे आणि ते दिलं जाईल. अच्छा, दिवसभरामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली, काही कारणास्तव थोडेसे धावफलक कमी दिसलं. यश वैती याला स्पेशल बॅट दिली जाते, एक आकर्षक भेट म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून. 88 धावा 5 गडी बाद अशी वैयक्तिक खेळी आहे आणि त्यासाठी आरजे ब्रदर्स आपणास विनंती, आपण समोर यायचंय. आरजे ब्रदर्स, आर के ब्रदर्स, आपण या, आपल्या शुभ हस्ते ही बॅट दिली जाते. आजच्या दिवसभरामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू मी तर म्हणेल यश वैती, आणि त्याला ही स्पेशल बॅट देऊन एक स्पेशल पारितोषिक दिलं जातंय. थँक्यू. पुढील पारितोषिक आहे 3य क्रमांकाचं आणि त्याचा मानकरी ठरला आहे टीम साहेबा, आपण यायचंय. मी विनंती करेल गायत्री वागचौड मॅडम, आपण समोर यायचं, आपल्या शुभ हस्ते हे 3य क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातं टीम साहेबाला. पुढील पारितोषिक, आणि पुढील पारितोषिक दिलं जात आहे 2य पारितोषिक उपविजेतेपद या स्पर्धेचं त्याने भूषवलंय टीम प्लेयर्स, आपण सुद्धा यायचंय. यस, एक एक खेळाडूने या, कारण प्रत्येक खेळाडूसाठी मुवमेंट सन्मान आहे, कारण आपण या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. चला शिव पटेल, एका एकाने या, आपल्या संघाचे 11 खेळाडू 12 खेळाडू एका लाईन मध्ये यायचंय. परिचाता केणी यांच्या शुभ हस्ते हे एक एक करून चषक दिले जातील आणि त्यानंतर उपविजेतेपदाचं चषक सुद्धा दिलं जाईल. चला लवकर या, प्लेयर्स टीम पूर्ण यायचंय. थोडं जास्त उशीर झाले, थोडी घाई करा प्लीज. ज्यांचं झालं त्यांनी खाली बसून घ्या, जेणेकरून ट्रॉफी तुम्हाला घेता येईल. आणि हे चषक देण्याची मी विनंती करेल. हे चषक या ठिकाणी दिलं जातं आणि द्वितीय पारितोषिक उपविजेता संघ, जोरदार टाळ्या. दुर्गेश, टाळ्या वाजवा प्लीज. उपस्थित सर्व संघाने विनंती टाळ्या वाजवायच्या, कारण ही विनर टीम आहे, रनरअप टीम आहे आणि त्यांचा सन्मान सुद्धा होणं गरजेचं आहे. त्यांना योग्य तो अप्रिसिएशन होणं गरजेचं आहे, कारण खूप मेहनत करून हा संघ पुढे आला होता. खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांनी दाखवला. कॉंग्रॅच्युलेशन टीम प्लेयर्स. आणि या मानाच्या चषकाचा मानकरी देण्यासाठी मी विनंती करेल सर्व मान्यवरांना. त्या अगोदर दुर्गेश शिलोणार आपले 11 खेळाडू येऊन द्यात. द चॅम्पियन टीम ऑफ लंबोदर चषक 2022 आणि हा सन्मान जातोय दुर्गेश शिलोनच्या या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. दुर्गेश शिलोन हा संघ, प्रत्येक खेळाडूला सन्मान चिन्ह दिलं जातंय, कारण हा मान आहे, हा सन्मान आहे आणि हा अभिमान आहे आमच्या या लंबोदर चषकाचा. म्हणून तुम्हाला हे एक मोमेंटो, स्पेशल मोमेंटो दिलं जातं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. त्याचा स्वीकार करायचा आहे आणि त्यानंतर
हे आकर्षक लंबोदर चषक सुद्धा स्वीकारायचा आहे. थँक्यू. आणि आता मोठं सेलिब्रेशन कारण एक आकर्षक चषक लंबोदर चषक 2022 येस आणि त्याचा मानकरी टीम दुर्गेश 11 अर्नाळा जोरदार टाळ्या होऊन चला. आणि एक स्पेशल सन्मान आहे खास करून लंबोदर बॉईज कडून तो केला जाईल. दुर्गेश 11 थोडस मी विनंती करेल लंबोदर बॉईज ना मी विनंती करेल लंबोदर बॉईज ना की आपण सन्मानित करायचं विशू गायकवाड आहे ना या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली. लंबोदर बॉईज कडून हा सन्मान केला जाईल विशू गायकवाडाचा. एक भाऊ स्टेज सांभाळत होता, एक भाऊ मैदान सांभाळत होता आणि अशा प्रकारे स्पर्धा संपन्न होते. परंतु त्या अगोदर एक विशेष सन्मान विशू यांचा केला जातो लंबोदर बॉईजच्या वतीने. चला कृपया करून सन्मानित करायचं लंबोदर बॉईज आपण विशू याला. आणि लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2022 स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग